जो मुलगा आजपर्यंत त्याच्या आईचा शब्द खाली पडू देत नव्हता, तो अचानक तिला उलट उत्तर करायला लागल्यावर तिला टेन्शन नाही येणार? पारू, का वागलीस ग तू असं? का माझा मुलगा माझ्यापासून दूर घेऊन गेलीस? मी काय बिघडवलं होतं तुझं? उलट मी तर तुला या घरात काय स्थान दिलं होतं आणि काय फेड केली आहे त्याची? देवी 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 पाणी पिया. तुझ्या तर फायद्याच ठरेल ना. म्हणजे मी जर मेले तर तुला विरोध करणारं कोणीच नाही राहणार. नाही देवी, मी विनंती करते, असं काय बी बोलू नका. हे बघा, काय वाटेल ती शिक्षा तुम्ही मला द्या, पण आदित्य सरांबद्दलचा मनात असलेला राग काढून टाका. त्यांचा लई जीव आहे तुमच्यावर देवी. एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीयेत ते तुमच्याशी. आणि तरीही आम्ही दोघे एकमेकांपासून दूर होतो. आज माझा मुलगा इथे माझ्यासोबत नाहीये. तुझ्यामुळे मला माझ्या मुलापासून दूर राहावं लागतंय. तू एका आई मुलाला एकमेकांपासून दूर ठेवलेस आणि हे पाप तुला लागल्यापासून राहणार नाही पारू. प्लीज असं बोलू नका. मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून हिरावून नाही घेतलं. मी असा विचार सुद्धा कधी केला नाही ना, कधी करणार बी नाही. आदित्य सर फक्त तुमचेच आहेत आणि त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे. मग आता माझा मुलगा माझ्यासोबत का नाहीये? सांग ना. तुला माझी काळजी वाटते ना? तुला मी जगावं असं वाटतं ना? बघ पारू, माझ्या मुलाचं दान माझ्या पदरात टाक. ठीक आहे देवी, तुम्ही माझा जीव जरी मागितला ना, तरी मी हसत हसत तुम्हाला दे. आता राहिला प्रश्न आदित्य सरांचा. मी वचन देते तुम्हाला, पुढच्या 7 दिवसाच्या आत आदित्य सर तुमच्या सोबत असतील. मला तुझे आश्वासन नकोयत. मला माझा मुलगा परत हवाय, पण तुला बघून. बोल, माझ्या आदित्यच्या आयुष्यातून दूर जाऊ शकशील?